पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे आमेन. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. हालेलुया. आज प्रार्थनेचा शेवटचा दिवस आहे. हालेलुया. हालेलुया. शेवटच्या दिवसातील या मिसा प्रार्थनेसाठी देव परमेश्वर स्वतः आपले वाट पाहत थांबले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. येशूने पहिले मिसा जेव्हा गुरुवारच्या दिवशी अर्पण केला, येशूने सांगितलं आतुरतेने मी या दिवसासाठी थांबलो होतो. हालेलुया. हालेलुया. ते फक्त पहिल्या दिवसातील मिसासाठी नाही, आपले परमेश्वर प्रत्येक मिसामध्ये आपल्या सर्वांसाठी वाट पाहत थांबलेला आहे. साधा वाट पाहत नाही, आतुरतेने मिसामध्ये परमेश्वर वाट पाहत आहे. कारण काही आहे. हालेलुया. हे मेजवानी आहे. पोटासाठी असलेली मेजवानी नाही. हे जे आध्यात्मिक मेजवानी आहे, यामध्ये आपल्या मनाला आत्म्याला शरीराला लागणारा सर्व काही आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये अनेक लोक ओळखणारा एक गाव आहे. हालेलुया. हालेलुया. त्या गावातील एक व्यक्ती अनेक वर्षापूर्वी आमच्या आश्रमामध्ये आली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रार्थनामध्ये भाग घेतले. या बंधूला एक प्रॉब्लेम होता, दारू पिण्याचं सवय. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. दारू पितो, बंद करत नाही, करणार पण नाही. हालेलुया. हालेलुया. या सर्व गोष्टीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे फादर प्रवचनाच्या मध्ये दारूचा पहिले दाग काढलं तर तिकडे बसून खाली बघत सांगणं चालू केलं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. या भावाचा शेजारच्या घरी काही फादर लोकांनी मला एका कार्यक्रमासाठी बोलवलं. मी त्या शेजारच्या घरी प्रार्थना केली आणि त्या दिवशी आम्ही दोघे तिघे फादर लोक तिकडे गेलो, शेजारच्या घरी गेलो. हालेलुया. हालेलुया. काय झालं माहित नाही, दुसऱ्या दिवसापासून हा जो माणूस रात्रंदिवस शेजारचा कोणाला झोपू न देणारा आहे, त्यांचा आवाज बंद झाला. हालेलुया. हालेलुया. लोकांना प्रश्न पडले काय झालं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 नंतर कळालं की देवाची कृपा झाली. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाने त्यांना स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, पवित्र आत्म्याचं कार्य असे आहे, कोणी कधी बोलू शकत नाही माझा काही होणार नाही म्हणून, कोणीही कधी बोलू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवलो आहे, ज्याच्यावर आपण भरवसा ठेवलो आहे,
तो मात्र सर्व समर्थ आहे. सर्व समर्थांच्या सावलीमध्ये जे कोणी पोहोचत आहे, राहत आहे, ते धन्य आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 पवित्र ग्रंथामध्ये एका राजाचा विषय लिहिलेला आहे. परमेश्वराने त्या राजाचं आयुष्य वाढवून दिलं. कोण आहे तो राजा? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या राजाविषयी इकडे तिकडे अनेक ठिकाणी आपण अनेक गोष्टी पाहू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने निवडलेल्या, परमेश्वराचा आवडता हा जो राजा आहे त्याचा विषयी हालेलुया दुसरा इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक सुंदर भाग आहे. हालेलुया. इतिहासाचा दुसरा पुस्तक. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये 29वा अध्याय आपण उघडूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या राजाचा एक वैशिष्ट्य असे आहे, हा राजा 25 वर्षाचा असताना कार्य चालू केलं. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये 25 वयापेक्षा खाली वयातील सर्व लोक जरा हात वर करा. ज्यांचा वय 25 च्या खाली आहे हात वर करा. 25 पेक्षा कमी वयातील लोक हात वर करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हात खाली करा. हालेलुया. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. हालेलुया. यंग वयामध्ये, छोट्या वयामध्ये देवाला धरून असलेल्या एक राजा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या या वयामध्ये तो राजा झाला. हालेलुया. हा 29 वर्ष राज्य केला त्याने. 29 वर्ष राज्य केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्याच्या विषयी पवित्र ग्रंथ आपल्याला सांगत आहे की तो देवावर प्रेम करणारा होता. प्रेज द लॉर्ड. नीतिमान होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा भय धरणारा व्यक्ती होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असा एक व्यक्ती जर राजा झाला तर त्याच्या मागे सगळ्यांना आशीर्वाद मिळत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण या दुसरा इतिहासाचा पुस्तक 29वा अध्यायातील 3रा वचन आता आपण वाचूया. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका व्यक्तीकडून देवाची अपेक्षा काय आहे म्हणून विचारलं तर इथे या पहिल्या भागामध्ये आपल्याला दिसते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांच्या कुटुंबामध्ये कोणतरी आपण रोसरी करूया म्हणून बोललं तर काही लोक बोलणार तुझा एक रोसरी, दुसरं काही नाही का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी रोसरीच्या गोष्टी केलं तर लगेच 50 काम लवकर तयार होणार. तर बाहेर जाऊन यायचंय, तर हे काम करायचं, ते काम करायचंय. हालेलुया. काही नाही तर मुलं रडायला चालू होणार, मग मुलांच्या मागे पडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, इथे आपण पाहणारी गोष्ट असे आहे, त्या 25 वर्षाचा जो तरुण मुलगा आहे, तो राजा बनला. पहिले काम त्याने काय केलं? मंदिराचा दरवाजा उघडला. म्हणजे प्रार्थनेचा कार्यक्रम चालू आहे. त्याला माहिती आहे माझ्या ताकदीने या सर्व गोष्टी होणार नाही. मी छोटा मुलगा आहे, तरुण मुलगा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मंदिराचं दार उघडलं तर प्रार्थना चालू. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. माझं नाव रेखा मच्छारो. मी पाली पॅरिशमधून आलेली आहे. जुलै 2023ला माझा गुडघा दुखायला लागला आणि एवढा तो दुखायला लागला की सूज झाली त्याला आणि मागणी रिसेम अशी झाली. तर मी माऊलीची प्रार्थना करत होती. 33 वेळा नाही तर पूर्ण रोजही मी महाकुमारीची प्रार्थना करत होती. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी मला खूप टेस्ट दिल्या आणि एक्सरसाइज करायला सांगितलेली. त्याच्यानंतर एक्सरे काढायला सांगितलं आणि ह्याच्याने सुद्धा बरं नाही झालं तर MRI काढू असं सांगितलं. त्याच्यानंतर घरी आली, खूप प्रार्थना केली. महाकुमारीला सांगितलं माझा जॉब आहे, माझा संसार आहे, तूच काय सगळं काही सांभाळून घेणार आहे. आणि मी टेस्ट केल्या, सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या आणि डॉक्टरने सांगितलं की MRI करायची गरज नाही, फक्त तुझी ती शीर आहे ती दाबली आहे आणि पाण्याचं शेक वगैरे देऊन आणि एक्सरसाइज करून आणि आराम करून तुझं ते बरं होईल. त्यानंतर फक्त आम्ही डॉक्टरांकडे जाण्याची परमिशन मला वेळच आणून दिली नाही. फक्त ते व्हॉट्सअपवर आम्ही सगळं माझ्या टेस्ट व्हॉट्सअप केल्या आणि त्याच्याने मला डॉक्टरांनी एक्सरसाइज करायला सांगितलेली आणि महिनाभर बेड रेस्ट सांगितलेली. पण विदिन 15 डेजच्या आधीच माझं मी रिकवर झाली आणि मला जॉबला जाण्यासाठी परमेश्वराने कृपा दिली. त्याबद्दल मी तुझ्या परमेश्वराचे आभार मानते. त्याचप्रमाणे माझी मुलगी रिअर करत होती तेव्हा तिला खूप हेल्थ इश्यू झाले, कारण बॉम्बेवरून येणं जाणं आणि अभ्यास वगैरे तिला खूप त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर तिने मला सांगितलं की मग मला होत नाही, मी आता हे सोडते आणि कॉलेज कंटिन्यू करते. तर मी तिला सांगितलं की महाकुमारी आपल्याला बरोबर आहे, काही होणार नाही. आता विहिरी पुढी मारलंय खूप बघायला अशी आणि महाकुमारीमध्ये तिला खूप आशीर्वादित केलं आणि माझी मुलगी माझ्या कॉलेजमधून फर्स्ट झाली. त्याबद्दल मी कॉलेजचा आभार मानते. प्रभू तुम्हा बरोबर असो. पाय पुढे ठेवताना पाय थोडा बाजूला गेल्यासारखा वाटते आणि बॅलन्स चुकत आहे. चालताना ताबा सुटत आहे. असा प्रकारे त्रास असलेले कोणतरी असेल तर हात वर करा, हात खाली करा, विश्वास ठेवा. दोघेही विश्वास ठेवा. पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद करत आहे. दोघांमध्ये कोणाला तिघांमध्ये कोणाला घाबरल्यासारखा होत आहे, त्या व्यक्तीला येशू एक पूर्ण सुटकाचा आशीर्वाद देत आहे. प्रेज द लॉर्ड. जे विसरीतपणा येत आहे त्यांना पूर्ण सुटका पण भेटत आहे. हालेलुया. पूर्ण शरीरातील जे नर्वस सिस्टम आहे, जे नस वगैरे आहे ते व्यवस्थित काम करत नाही. हाताला वगैरे खूप भरपूर कमजोरी येत आहे. अशा त्रासातील व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. गुडघ्यापर्यंत मांडीच्या पुढच्या भागापासून खाली गुडघ्यापर्यंत दुखणे त्रास होत आहे. अशा कोणाला तरी देवाने आता सुटका दिलेला आहे. तुम्ही तुमच्या पायाच्या गुडघ्यावर जरा वरखाली पाया जरा वरखाली करून बघा. त्या गुडघ्यापर्यंत असलेल्या भागामध्ये काय काय फरक जाणवत आहे का म्हणून बघा. हालेलुया. वारंवार सुजन वर येत आहे अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे.
जिभेला फोडीवर येत आहे अशा काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.